होय आई, हा तुला असं नाही वाटत मी लग्नानंतर फार बदललंय? ते सगळेच जण बदलतात त्यात तुझं काय नव्हतं. नाही पण ते जाऊ दे. ताट कधी उचलायचो का आधी? नाही ताट उचलतच नव्हता. ताट उचलायला लागला, पाणी प्यायचं घेतोय, वर घेऊन जातोय, सगळंच करतोय. बरोबर बोलतोय ना मी? हा. नाही, ऐकावं लागतं थोडं. आता कसं आहे, आईला वाटतं माझा मुलगा बायकोच्या आधी चाललाय, बायकोला वाटतं आईच ऐकतो फक्त, असं असते. बरं आई, मला एक सांग, तुमच्या काळात ते नवरे कसे होते आणि शिवाजी तू हे सांग, आत्ताच्या काळातला नवरा कसा आहे सांग. आई पाहिजे. हा, आई आई पहिली सांगेल. पहिले नव्हते. बाबा कसे होते ग? नाही, त्यांच्या स्वभावाने काळात कडक होते बाबा. हा. टायमाला महत्व होतं. टायमिंग मध्ये सगळी काम व्हायला पाहिजे. पहिले अच्छा. तसं होतं. बरं. ठीक आहे. आणि आताच्या आत्ताच्या काळात नवऱ्यानं नाही बाबा सगळं चालतंय. नाही, तुझा एक शब्द ना आवडीत होतो, कोण तर बायले. हा, तुझे नवरे बायले नाही गेले. हा बरं. पहिले नवरे ऐकतच नव्हते बाबा. अजून पण अच्छा ऐकत नाही. जी, हम्म. ऐसा है क्या? म्हणजे विचार कर, उलट आताचे लोक चांगली आहेत, तेव्हाचे ऐकत नव्हते, तुम्हाला त्रास त्यामुळे झाला. आम्हाला वळण लागली. हा, आणि संसार झाले आता आमचे. उलट आम्ही ऐकतो तर यांना त्रास होतोय, बघितलं का? हा. असं काही नाही की हजबंड वाईफ किंवा ऐकलं पाहिजे घाबरलं पाहिजे अशा काही बेसिक गोष्टी नाहीयेत. तू तुझी ग्रोथ कर, मी माझी करते. आपण एकमेकांना धरून चालू शिकायला आहे असं बरोबर. मला वाटतं. बघ खरंच आहे. मित्रांनो, मी लग्नानंतर एक झालेली गोष्ट ऑब्झर्व केली, म्हणजे स्वतःबद्दल. ती म्हणजे अशी की पहिलं जेव्हा माझं म्हणजे लग्न झालं नव्हतं, त्याच्या आधी मी जेव्हा बाहेर फिरायचो ना थोडं मित्रांमध्ये वगैरे असं तसं, तेव्हा माझी आई घरातली खूप चिडायची माझ्या, की अरे बाबा घरी जरा लवकर ये काय आहे. आणि जेव्हा माझं लग्न झालं आणि आम्ही एकत्रच असतो ना नेहमी, क्लिनिक करून येताना क्लिनिक करून जातो, तर गंमत बघा, जी आई माझ्यावर चिडायची तीच आई मला म्हणती, जरा जा की बाहेर मित्रांसोबत. काय सारखं हिला घेऊन फिरत असतो, अहो, जरा जा बाई. बाहेर फिरत. आता आता बघा कसं लगेच समोर केलं की हो मारते. हो. हा, म्हणजे नक्की चुकतं कोण? हा, म्हणजे आम्ही कसं जगावं? एकदा हिचं ऐकायचं का हिचं ऐकायचं कोणाचं? कुणाचं ऐकायचं, दोघींचं ऐकत राहा.